रोहित शर्मांचे प्रशिक्षक यांना आजच्या रोड शो मध्ये बीसीसीआय कडून कोणतेही निमंत्रण नाहीये। भारताला विश्वविजेता होण्याचा मान प्राप्त करून देणारे कर्णधार रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पाहूयात। तब्बल 17 वर्षांनंतर भारताने विश्वविजेता होण्याचा मान प्राप्त केला, तेही रोहित शर्मा या कर्णधाराच्या नेतृत्वावरती। आपल्यासोबत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। ज्या मुलाला मी 12 वर्षाचा असताना बघितला होता, तो मुलगा त्या मुलाच्या हातात विश्वकप देतोय आणि तोही एक कर्णधार म्हणून, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला। तो इमोशनल झाला, तुम्हाला माहीतच आहे। ज्यावेळेस मॅच संपल्यानंतर जिंकल्यानंतर त्यांनी ग्राउंडवर लोटांगण घातलं, परत माती खाल्ली ग्राउंडवरची। ते खरोखर कारण 2011च्या वर्ल्ड कपमध्ये तो नव्हता, त्यावेळेस त्याला थोडा म्हणजे त्यावेळेस मी त्याला सांगितलेलं की तू जर क्रिकेटला वेळ दिलास नाही तर रोहित शर्माला सगळे विसरून जाईल। त्यावेळेस त्याने जो वेळ दिला क्रिकेटला, तर त्याच्यानंतर मी बघितलं असेल की 2011 नंतरच्या वर्ल्ड कप नंतर जवळजवळ त्यांनी जे रेकॉर्ड्स केले, 3 डबल सेंचुरीज, परत टेस्ट डेब्यूला 100 केले, T20 मध्ये त्यांनी मॅक्झिमम 100 केले, ते सगळे रेकॉर्ड्स त्यांनी त्याच्यानंतर केले। किंवा IPLच्या 5 टायटल त्यांनी जिंकल्या, त्याच्यानंतर जिंकल्या। त्याच्यामुळे त्यांनी क्रिकेटला वेळ दिला म्हणून हे सगळं साध्य झालं। त्याच्यामुळे मी खूप आनंदात आहे। आता टेस्ट चॅम्पियनशिप आहे, टेस्ट चॅम्पियनशिप, परत वन डेचा वर्ल्ड कप आहे, तर कदाचित त्याचीही त्याला तयारी करायची असेल। कारण त्याला असं वाटतं की धोनीनंतर मी एक असा खेळाडू व्हायला पाहिजे की ज्यांनी तिन्ही वर्ल्ड कप जिंकलेले आहेत। त्याच्यामुळे तो त्याची तयारी करण्यासाठी त्यांनी जे योग्य ते निर्णय घेतला असं मला वाटतं। तर हे होते रोहित शर्माचे जे प्रशिक्षक दिनेश लाड सर। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।